नमस्कार. आजच्या या विशेष मार्गदर्शन सत्रात आपण पाहणार आहोत घरच्या घरी अगदी कमी खर्चात आणि तरीही अत्यंत प्रभावी असं सेंद्रिय कीटकनाशक कसं तयार करायचं. शेती करणाऱ्या आपल्या सर्वांसाठी हा एक परिपूर्ण मास्टर क्लास ठरणार आहे. चला तर मग थेट विषयालाच हात घालूया. सुरुवातीला आपण आजच्या सत्राचा थोडक्यात आढावा घेऊया. आपण सुरुवात करणार आहोत रासायनिक खतांच्या फटक्यांपासून. त्यानंतर आपण पाहूया अझाडिरेक्टिनचं विज्ञान, थंड अर्क पद्धत, इमल्सिफिकेशन आणि फवारणी, एक अचूक फवारणी कॅलेंडर आणि शेवटी मातीचं आरोग्य आणि आपली आर्थिक बचत. हा एक संपूर्ण रोडमॅप आहे जो विज्ञानापासून ते प्रत्यक्ष फवारणीपर्यंत आपल्याला मदत करेल. तर वळूया आपल्या पहिल्या विभागाकडे. विभाग पहिला, रासायनिक खतांचा फटका. याला आपण बाजारात मिळणारी औषधं अनेकदा अपयशी का ठरतात हे समजून घेण्याचा भाग म्हणू शकतो. आता इथे एक मोठी गंमत आहे. बाजारातून आपण जे कडुनिंबाचं तेल विकत आणतो ना, ते सहसा मशीनमध्ये खूप जास्त तापमानावर काढलं जातं. यामुळे होतं काय तर उष्णतेमुळे त्यातील सर्वात महत्त्वाचे घटक अक्षरशः जळून जातात आणि ते तेल एक प्रकारे मृत होतं. या उलट आपण जेव्हा घरच्या घरी थंड पद्धतीने किंवा कोल्ड एक्स्ट्रॅक्टेड पद्धतीने निंबोळी अर्क काढतो तेव्हा त्यातले सगळे जिवंत घटक आणि त्यांची मूळ ताकद अगदी 100% टिकून राहते. आणि म्हणूनच नुसती कडुनिंबाची पानं वापरण्यापेक्षा पिवळ्या निंबोळीच्या बिया वापरणं कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. का ते सांगतो. पानांमध्ये ह्या महत्त्वाच्या घटकाचं प्रमाण केवळ 300 ते 600 ppm असतं. पण जर तुम्ही निंबोळीच्या बिया पाहिल्या तर त्यात हेच प्रमाण तब्बल 1000 ते 10,000 ppm किंवा त्याहूनही जास्त असतं. फरक अगदी स्पष्ट आहे, बरोबर? आता आपण जाऊया विभाग 2 कडे. ॲझाडिरेक्टिनचे विज्ञान, द हॉर्मोन हायजॅकर. हा नैसर्गिक स्रोत नेमकं कीटकांवर कसा हल्ला करतो ते आता आपण पाहूया. तर हा अझाडिरेक्टिन नावाचा घटक काम कसं करतो? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे काही रासायनिक फवाऱ्यांसारखं कीटकांना जागेवर जाळून मारत नाही. त्याऐवजी ते अत्यंत हुशारीने कीटकांच्या हॉर्मोन्सवर थेट ताबा मिळवतं. त्यांच्या शरीरातील अंतःस्रावी प्रणाली आणि काट टाकण्याची जी नैसर्गिक प्रक्रिया असते तीच हे रसायन थांबवून टाकतं. सोप्या भाषेत सांगायचं तर कीटकांची वाढच खुंटते. आणि हा घटक नुसता कीटकांना हुसकावून लावत नाही तर तो एक अत्यंत कडक अँटीफिडंट म्हणून काम करतो. याचा अर्थ असा की हे रसायन कीटकांच्या भुकेच्या यंत्रणेलाच एक प्रकारचा लकवा मारतं. त्यामुळे कीटक आपलं पीक खाऊच शकत नाहीत आणि शेवटी उपाशी राहून मरतात. शिवाय हे त्यांच्या प्रजननालाही पूर्णपणे ब्रेक लावतं. म्हणजे पुढची पिढी तयार होण्याचा धोकाच टळतो. याला विज्ञानाच्या भाषेत सिस्टमिक ट्रान्सलोकेशन म्हणतात. म्हणजे काय तर हे औषध झाडाच्या नुसत्या पानांवर राहत नाही, तर ते झायलेम आणि फ्लोएमच्या माध्यमातून झाडाच्या अगदी गाभ्यापर्यंत आतमध्ये मुरतं. वनस्पतींच्या प्रत्येक नसानसात हे पसरतं आणि उसाच्या गाभ्यात किंवा पानांच्या आळुशाला अगदी लपून बसलेल्या खोडकिड्यांनाही अचूक शोधून काढतं. आहे की नाही कमाल? चला आता वळूया विभाग 3 कडे, थंड अर्क पद्धत, स्टेप बाय स्टेप पोटेन्सी. अझाडिरेक्टिनची ही जबरदस्त ताकद जराही न गमवता घरच्या घरी अर्क नेमका काढायचा कसा त्याची ही अचूक कृती. जर आपण या कोल्ड एक्स्ट्रॅक्शनच्या पायऱ्या अगदी तंतोतंत पाळल्या तर अझाडिरेक्टिनची ताकद 100% सुरक्षित राहते. आपल्याला काय करायचंय तर सावलीत सुकवलेल्या पिवळ्या निंबोळ्यांच्या बिया घ्यायच्या, त्यांचं जाडसर चूर्ण करायचं, ते बरोबर 48 तास पाण्यात भिजत ठेवायचं आणि शेवटी एका स्वच्छ सुती कापडाने तो अर्क चांगला पिळून गाळून घ्यायचा. अगदी सोपं आहे. पण थांबा, इथे एक अत्यंत महत्त्वाचा आणि कडक नियम लक्षात ठेवा. या प्रक्रियेत धातूचा कुठेही संपर्क येता कामा नये. जर रसायनाचा धातूशी संपर्क आला तर त्याची पूर्ण ताकदच नष्ट होऊ शकते. त्यामुळे अर्क भिजवण्यासाठी नेहमी फक्त प्लास्टिकची किंवा मातीचीच भांडी वापरायची. धातूची भांडी अजिबात म्हणजे अजिबात वापरायची नाहीत. आणि हे मिश्रण एकदम ताजं आणि नैसर्गिक असल्यामुळे ते चांगलं आहे की नाही हे ओळखण्याचा एक भारी आणि सोपा उपाय म्हणजे त्याचा वास घेणं. अर्क तयार झाला की शक्यतो 3 ते 4 दिवसात तो फवारून मोकळा व्हायचा. जर त्यातून गोडसर लसणासारखा वास येत असेल तर समजा तुमचं औषध एकदम कडक तयार झालंय. पण जर त्याला आंबट किंवा कुबट वास आला तर मात्र ते खराब झालंय असं समजायचं. आता आपण आलो आहोत विभाग 4 वर, इमल्सिफिकेशन आणि फवारणी, अर्काला पानांवर चिकटवणे. तयार केलेला अर्क प्रत्यक्षात पानांवर टिकून कसा राहील हे समजून घेण्याची ही वेळ आहे.
आता इथे एक रंजक प्रश्न उभा राहतो. हा एवढा शुद्ध आणि थंड पद्धतीने काढलेला अर्क पानांना आपोआप का बरं चिकट नाही? त्याचं साधं उत्तर म्हणजे तेल आणि पाणी हे नैसर्गिकरित्या एकमेकांचे शत्रू असतात. ते कधीच एकत्र मिसळत नाहीत, एकमेकांपासून दूर पडतात. पण काळजी नसावी यावर एक सोपा उपाय आहे. आपण साबण किंवा शॅम्पूसारखा साधा सर्फॅक्टंट वापरला की हे मिश्रण एकदम एकजीव होतं. साधारण 50 ते 100 ग्रॅम साबण या तेल आणि पाण्यामधला दुवा म्हणून काम करतो. आणि मग काय, हे द्रावण पानांवर अगदी फेविकॉल लावल्यासारखं घट्ट चिकटून राहतं. आता हे टेबल पहा. फवारणीचं हे गणित अगदी साधं आहे. जर तुम्ही फक्त प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फवारणी करत असाल तर 300 ते 1500 ppmचा अर्क 1 लिटर पाण्याला 5 ते 6 मिली पुरेसा होतो. पण जर तुमच्या पिकावर किडीचा मोठा प्रादुर्भाव झाला असेल तर 5000 ते 10000 ppmच्या अर्काचे फक्त 2 ते 4 मिली प्रतिलिटर एवढंच प्रमाण लागतं. म्हणजे जेवढा उच्च ppm तेवढं औषध कमी लागतं. वळूया पुढच्या भागाकडे. विभाग 5, धोरणात्मक फवारणी कॅलेंडर. जास्तीत जास्त चांगल्या परिणामांसाठी वेळेचं अचूक गणित कसं असावं ते बघूया. आता हे वेळापत्रक एकदम काटेकोरपणे पाळायचं बरं का. सगळ्यात आधी पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या टप्प्यातच फवारणी करून घ्या. जर किडीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर दर 3 दिवसांच्या अंतराने फवारणी कराच करा. फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा सामू म्हणजेच pH साधारण 6.5च्या आसपास किंचित आम्लधर्मी असावा. आणि हो, या 3 दिवसांच्या चक्रामुळे किडींना पुन्हा डोकं वर काढण्याची अजिबात संधीच मिळत नाहीये. अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, फवारणी नेहमी संध्याकाळच्याच वेळी करायची. असं का? कारण दिवसाच्या कडक उन्हातले जे अतिनील किरण किंवा UV रेज असतात ना, ते अझाडिरेक्टिनला वेगाने नष्ट करतात. जर तुम्ही संध्याकाळी फवारणी केली तर रात्रीच्या थंड वातावरणात तो अर्क पिकांमध्ये अगदी व्यवस्थित मुरतो आणि शोषला जातो. आणि आता आपला शेवटचा भाग, विभाग 6, मातीचं आरोग्य आणि आपली बचत. कीड नियंत्रणासोबतच याचे दीर्घकालीन फायदे काय आहेत ते आता समजून घेऊया. 50 ते 70%. हा आकडा पाहून धक्का बसला ना? ही प्रचंड मोठी टक्केवारी आपल्या एका मोठ्या आर्थिक तोट्याकडे बोट दाखवते. आपण जो महागडा युरिया विकत आणून शेतात टाकतो ना, त्यातला हा 50 ते 70% नायट्रोजन थेट हवेत उडून जातो किंवा पाण्यासोबत वाहून जातो आणि पिकाला तो कधीच मिळत नाही. म्हणजे आपले पैसे अक्षरशः वाया जातात. पण थांबा, यावर एक जालीम उपाय आहे. जर आपण युरियावर या निंबोळी तेलाचा लेप दिला तर नायट्रोजन असा वेगाने नष्ट होत नाही. कडुनिंब काय करतं तर ते मातीतल्या नायट्रोसोमोनस जीवाणूंची गती कमी करतं आणि एक स्लो रिलीज इफेक्ट तयार करतं. म्हणजे काय तर नायट्रोजन पिकाला अगदी हळूहळू आणि गरजेनुसार मिळतो. यामुळे आपला रासायनिक खतांवरचा एकूण खर्च 15 ते 20% कमी होतो. विचार करा, ही किती मोठी आर्थिक बचत आहे. आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे झिरो वेस्ट. काहीही वाया जात नाही. अर्क गाळून घेतल्यानंतर जो निंबोळ्यांचा चोथा उरतो ना, तो अजिबात फेकून द्यायचा नाही. तो चोथा म्हणजे आपली एकदम मूल्यवान निंबोळी पेंड. मुळांचं रक्षण करण्यासाठी आणि हानिकारक सूत्रकृमी म्हणजेच निमॅटोड्सला कायमचं पळवून लावण्यासाठी हे एक नंबर सेंद्रिय खत म्हणून जमिनीत काम करतं. तर शेवटी विचार करण्यासारखा एकच प्रश्न उरतो. जर आपण या कोल्ड एक्स्ट्रॅक्टेड निंबोळी अर्काचा असा शास्त्रशुद्ध वापर करायला शिकलो तर भविष्यात आपल्या शेतीचा खर्च किती पटीने कमी होईल आणि त्यासोबतच आपली माती सुपीक होऊन एकूण पीक उत्पादनात किती जबरदस्त वाढ होईल. नक्कीच खूप जास्त. ही सेंद्रिय आणि वैज्ञानिक पद्धत खरंच आपल्या शेतीचं अर्थशास्त्र कायमचं बदलून टाकण्याची ताकद ठेवते. चला तर मग याचा नक्की विचार करा. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.